गुड मॉर्निंग. काय जायचं नाही का ऑफिसला? चल बस बस बस. काय झालं? तू असं कसा आहेस रे? असं म्हणजे? असं म्हणजे सगळं समजावं लागतं तुला. हा अरे म्हणजे बिझनेसच्या बाबतीत कळतं तुला, नो डाऊट. प्रेमाच्या बाबतीत ना भावा जरा कच्चाच असतो. उद्यापासून क्लास लाव माझ्याकडे. ठीक आहे, कळलं मला. नाही सारखं तुला कळत नाही असं बोलत जाऊ नकोस माझ्याशी. हो का? तू कसं मला सतत म्हणत असतोस रे? हा की प्रीतम बिझनेसच्या बाबतीतलं अजून तुला काही कळत नाही. तसंच आहे. ह्या बाबतीत मी प्रो आहे तर आहे ना. अशी जाऊया आता ऑफिसला. हेच म्हणतो भावा मी. अरे नया नया प्यार आहे, जरा आनंद घे ना त्याचा. म्हणजे काय करू यार? अरे जरा तिच्या बरोबर फिरायला जा. बिझनेस काय आयुष्यभर करायचंच आहे. ठीक आहे जातो, पण तू प्लीज जरा सांभाळून, उगाच कुठेतरी काहीतरी बोलून जाशील. ओके बाबा, जर तुझी अशी मर्जी आहे तर मी नाही बोलणार कोणाला. पण ऍटलीस्ट सांग ना भावा, कोण आहे ती? आहे कोणीतरी. ऑब्विसली कोणीतरी असणारच ना, त्याशिवाय कसं होईल? नाव सांग ना मला. आहे काहीतरी. हे आता अति होतंय. आता हे अति होतंय. आता जर तू मला नाव सांगितलं नाहीस ना तर मी अख्ख्या घराला ओढून ओढून सांगेन ना की माझा भाऊ प्रेमात पडलाय. बघायचंय? आई! बाबा! गप गप गप. सांगतो. सांग, पण आधी मला तर कळू दे. म्हणजे हे सगळं असं वन साइडेड आहे की तिला पण ते सगळं फील होतं जे मला फील होतं? तू अजून प्रपोज नाही केलं तिला? नाही. अरे यार, काय करू मी याचं? सांग, तू सांग मला, मी याचं काय करू ते करतो. गप्प बस तू. तुला काही कळत नाही. मला भीती वाटते रे तिला विचारायची. म्हणजे मी विचारलं तिला आणि मी तिला गमवून बसलो तर मला तिला माझ्या आयुष्यातून घालवायचं नाही, म्हणून मी तिला नाही विचारतो. भावा ऐक माझं, तुझ्या ह्या प्रॉब्लेमवर पण माझ्याकडे एक सोल्युशन आहे. काय? काय? काय नाही, तू फक्त तिला जेलस फील करून दे. अरे ह्या बाबतीत ना मुली जरा पॉझिटिव्हच असतात. तू तिला जेलस फील करून दे, लगेच व्यक्त होईल बघ. पण कसं? अरे तुझी एखादी मैत्रीण असेल ना, तिला बोलव नाटक करायला. माझी कोणी मैत्रीण नाही आहे पारुशिवाय. करतो हा जुगाड, पण मीच करतो. फक्त तू तिला एवढं सांग की माझं दुसऱ्या कोणावर तरी प्रेम आहे. हे जमेल का? वेडायस का? मी असलं काही बोलणार नाहीये. छे, मी असं बोललो आणि ती कधी बोललीच नाही माझ्याशी तर मी असं काही नाही करणार. अरे बापरे, घाबरतो तू? म्हणजे अरे साक्षात लवगुरू आहे तुझ्यासोबत, कशाला घाबरतो? ब्रो, यू शुअर हे असं वर्क होतं? अरे 100%. आणि मी म्हंटलय ना, छोटा भाई बोला. हा, कळलं. मी आलोच. वाव वाव, किती सुंदर कानातले आहेत. हे ना, हे मला हवेच आहेत. यावर्षी यांनी मला एक सुद्धा गिफ्ट नाही दिलंय, आणि पाडव्याचं गिफ्ट तर राहिलंच आहे. हा, असं म्हणतात की आपण देवाकडे एखादी गोष्ट मनापासून मागितली की देव आपल्याला ती देतो. मी ट्राय करू का? करतेच. देवा, मला हे कानातले खूप आवडलेत आणि माझा तुझ्यावर खूप विश्वास आहे. मला असं वाटतं हे कानातले तू मला प्लीज मिळवून दे. जर तू मला हे कानातले दिलेस ना, या कानाचे 100, त्या कानाचे 100 ग्रॅम, असे 200 ग्रॅम पेढे तुला देते. हा, हे डन आहे. देवा प्लीज प्लीज प्लीज, आता ना हे कानातले मला कसे मिळवून द्यायचे हे तूच बघ. हा प्लीज. हो, आता देव मला कानातले देणार आणि मला हे कानातले मिळणार.
गुड मॉर्निंग आदित्य सर. गुड मॉर्निंग. आदित्य सर ते कानात ते हेडफोन का काय घालतात ना केवढ्याला पडतात होते. तुला काय करायचंय हेडफोन्सचं? नाही नाही मला नको आहे ते माझ्याकडे आहेत की सुंदर कानातले हे बघा. ठीक आहे, गणीसाठी हेडफोन्स मी मागवेन. पारू, पारू, मला काहीतरी बोलायचंय तुझ्याशी. कळत नाही कसं सांगू. पारू, तू माझी मैत्रीण आहे ना, म्हणून मी तुला सांगू शकतोय. तिचा फोन आला होता. कुणाचा? त्या डोळेवालीचा. पर तुला माहिती आहे ना, मला मला किती आवडते ती. आणि परू, तुला खरं सांगू, तिचे डोळे जितके सुंदर आहेत ना, ती प्रत्यक्षातही तितकीच सुंदर असणार आहे. आणि तिने मला भेटायला बोलवलंय. आणि आज आम्ही भेटणार आहोत. डोळेवालीला भेटतायत. आदित्य सर ज्या डोळ्यांच्या पिरमात आहेत ते डोळे तर माझेच आहेत. मग यांना फोन कोणी केला? हे कुणाला भेटायला जाणार आहेत? पारू, काय झालं? ऍक्च्युली ती जेव्हा मला भेटणार आहे आदित्य ना. सर. हा, बोल. मला घरातली कामं पडली आहेत. ओके. तुमच्याशी गप्पा मारायला येळ नाही मला. बरं ठीक आहे. प्रीतम, 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 अरे यार कुठे गेला प्रीतम? प्रीतम, थांब 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 थांब. यू आर अ जीनियस. तुला माहितीये, तू दिलेली आयडिया असली वर्क झाली आहे ना, म्हणजे तिला जेलस फील व्हावं म्हणून तू सांगितलं तसंच केलं. आणि ती अशी रागवली ना, की तिचा नाकाचा शेंडा असा रागाने लाल झाला होता. तू बघायला हवं होतंस. तू नुसते इमोजी नको पाठवसं मला. म्हणजे अरे म्हणजे तिचं नाव माहित नाहीये मला. ह्या इन्फॉर्मेशनचं मी काय करू? मी तुला माझं लवकर म्हणून तू सांगितलेलं सगळं करतोय ना. आता फक्त एकदा तुझी मैत्रीण माझी मैत्रीण बनून तिच्या समोर गेली ना, की मग ती चिडून तिच्या भावना माझ्या समोर व्यक्त केल्याशिवाय राहणार नाही. अरे भावा, तू टेन्शनच घेऊ नको. हे मुली पटवणे वगैरे नाही. म्हणजे बाय आता केले रे. अरे अरे पुढे कानात ते हेडफोन का काय घालतात ना. तुला काय करायचंय हेडफोन्सचं? मला नको आहे. ठीक आहे, गणीसाठी हेडफोन्स मी मागवेन. पारू, तू माझी मैत्रीण आहे ना, म्हणून मी तुला सांगू शकतोय. तिचा फोन आला होता आणि तिने मला भेटायला बोलवलंय. आणि आज आम्ही भेटणार आहोत. असं का वाटतंय? सुखाच्या वाऱ्याची निस्ती झळ लागतीये. रखरखत्या उन्हात डोळ्यांना गारवा जाणवतोय. आणि मग लगेच भकास मायरान दिसतंय. मी जिच्यावर मनापासून प्रेम करतो ना, ती प्लीज मला एकदा मिळू दे. या जगात तिच्या इतकं महत्वाचं दुसरं कोणीच नाहीये माझ्यासाठी. एकदा का ती माझ्या आयुष्यात आली ना, की मग मी जगातला सगळ्यात सुखी माणूस असेल.
आफ्टर ऑल ती पहिलं प्रेम आहे माझं. आदित्य सर, अरे पारू, तू इथे कशी काय? तुम्ही इकडे काय करताय? आणि तुमच्या आधी मी इकडे आले आहे. हो का? माझं लक्षच गेलं नाही यार. पारू, आहे ना, माझं लक्षच नाहीये. कळतच नाही, कुठे लक्ष लागत नाही, काही समजत नाही. पारू, मला असं वाटतंय ना, प्रेमात असताना आहे ना, हे असंच होतं बहुतेक, म्हणून माझं लक्ष गेलं नाही. आय एम सॉरी यार. पण तू इथे काय करत होतीस? काही मागत होतीस का? वय, आदित्य सरांच्या आवडीची मुलगी लवकर त्यांना मिळू दे हेच सांगत होते मी तिला. सो स्वीट ऑफ यू पारू. किती किती गोड आहेस यार तू. म्हणजे किती काय काय करतेस माझ्यासाठी. आणि थँक्यू सो मच यार. इतके दिवस तूच ती डोळेवाली आहेस हे तू माझ्यापासून लपून मला किती त्रास दिलायस ना, तुला नाही कळणार. पण आता वेळ माझी आहे. सगळं सगळं वसूल करणार आहे. पारू, तू माझी मैत्रीण आहे ना, म्हणून मी तुला सांगू शकतोय. तिचा फोन आला होता आणि तिने मला भेटायला बोलवलंय आणि आज आम्ही भेटणार आहोत. मी जिच्यावर मनापासून प्रेम करतो ना, ती ती प्लीज मला एकदा मिळू दे. या जगात तिच्या इतकं महत्वाचं दुसरं कोणीच नाहीये माझ्यासाठी. ती पहिलं प्रेम आहे माझं. ए, माझ्यासाठी चहा घेऊन ये माझ्या रूम मध्ये. बापरे, हे कानातले तर मी मोबाईल मध्ये बघितले होते तसेच्या तसे आहेत. पण ते जरा जास्तच महाग होते. त्या भिकारड्या मोलकर्णीकडे कसे आले जरा विचारतेच. काय गे पारू, तू आमच्या घरात नोकर म्हणून काम करतेस ना? इतके महागडे कानातले घालायची लायकी आहे तुझी? काय, कुठून आणलेस? एक मिनिट, तू चोरी केलीस? तू चोरी केलीस या घरात? कुणाच्या रूम मध्ये मिळाले तुला? बोल ना. हे कानातले मला माझेच आहेत असं काय वाटतंय? पारू, तू माझ्या रूम मध्ये चोरी केलीस? तुला लाज नाही वाटली? चल, कानातले काढ आणि दे माझ्या हातात. तुला कल्पना आहे किती महाग आहेत हे? ते रस्त्यावर 10-10 रुपयाला विकत मिळतात ते नाहीये ते घालायची लायकी आहे तुझी? हे कानातले नाही. चल, पटकन कानातले काढ आणि दे माझ्या हातात. हे कानातले मला आदित्य सरांनी दिले आहेत. हे मी कसं सांगणार यांना? कसं पटवून देऊ की हे कानातले माझेच आहेत? ए, ऐकू नाही येते? काय बोलले मी? कानातले काढ आणि माझ्या हातात दे. नाही, तू तर असं नाही ऐकणार. दामिनी मॅडम, ऐका ना. दामिनी मॅडम, तुझं नशीब फार चांगलं आहे हा पारू, की मी पोलिसात तक्रार नाही केली तू चोरी केलीस म्हणून. नाहीतर चोरी केली म्हणून तुला जेलमध्ये राहावं लागलं असतं पुढचं अख्खं आयुष्य. वा 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 वा, हे बघा, शेवटी मी हे कानातले मिळवलेच. मला जे हवं असतं ते मी मिळवतेच, कारण माझं नाव काय आहे? दामिनी. पण मला एक प्रश्न पडलाय, हे एवढे महागडे कानातले या भिकारड्या मोलकर्णीकडे कसे आले? जाऊ देत, आपल्याला काय, आपल्याला तर फुकट मिळाले. बाबळा, ते कानातले तुला आदित्य बाबांनी दिले होते ना? वय, मग तू त्यांना का दिलेस? बाळा, तुझ्या नवऱ्याने तुला दिलेली वस्तू तो त्यांना द्यायला नको होती. आत्या, मी दामिनी मॅडमना काय सांगणार होते की ते कानातले मला आदित्य सरांनी दिले आहेत म्हणून? पण आत्या,
मला ना वेगळीच भीती वाटते. आदित्य सरांनी त्या कानातल्या बद्दल विचारलं तर मी काय उत्तर देऊ त्यांना? बरोबर. आदित्य बाबांनी तुला कॉफी घेऊन यायला सांगितलं. त्यामुळे लवकरात लवकर काम चालू झालं पाहिजेस. बघते. दामिनी, काय ग हातात काय आहे? इकडे ये. मी का? इकडे ये. काय नव्हेच. मी रूम मध्ये जाऊन हे कानातले घालून बघणार होते माझ्यावर कसे दिसतायत आणि कशाला बोलवते उगाच. काय कुठे वहिनी? इकडे ये. बघू काय आहे आता. माझ्या कोणाच्या हातात? दामिनी तुझा. माझ्या 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 हातात काहीच नाही. दुसरा हात दाखव. दुसऱ्या हातात का? दुसऱ्या हातात पण काहीच नाही. दामिनी दोन्ही हात एकत्र दाखव बरं आता. वहिनी कशाला? जाऊ दे ना, काही नाहीये. असं काय करतेस बघू. दामिनी मूठ उघड. वहिनी खरं सांगते मी, माझ्या मुठीत काहीच नाहीये, सोडून द्या. हा दामिनी काकू, आई एवढं म्हणताय तर उघडा ना मूठ. दाखवा काय हातात बघू. अरे वा, कानातलं बघू. वहिनी फार काही खास नाही. जाऊ देत, कशाला. बघू, मला आवडले, छान आहेत कानातले ते. हो का? पाहिजेच आहेत का? छान आहेत ना. कोणाच आहेत? मीच मागवले, मला हवे होते म्हणून. हा एक मिनिट. आई, मला हे कानातले ना कुठेतरी बघितल्यासारखे वाटतात. बापरे, हिने पारूच्या कानात बघितले होते की काय? तर वहिनींना हे समजलं ना तर मला खूप रागावतील, मला ओरडतील आणि त्या मोलकर्णीच्या कानातल्यावर नजर ठेवली म्हणून माझी इज्जत पण काढतील. पण नक्की कुठे आठवत नाही. अगं प्रिया, तू पण असेच मोबाईलवर बघितले असणार. मी पण मोबाईलवरूनच मागवले. पण काय आहे, त्यांनी दाखवले होते ना त्याच्यापेक्षा खूप लो क्वालिटीचे आले, त्यामुळे मी परत करणार आहे. जाऊ देत है ना. तुला नाही आवडले का? असू दे, इकडे ठेव, मी बघते काय करायचं त्यांचं. हे नाही वहिनी, छान नाही येत अहो. अगं मला आवडले, त्याच्या बिलिंगचं काय करायचं ते मला बघायचंय. तू ठेव इकडे. ठेवूच का? ठेव. नाही म्हणजे तू बरी आहेस ना? नाही, तुला खरं सांगू का, जेव्हापासून मला कळलंय ना त्या लोगोवरचे डोळे तुझे आहेत, तेव्हापासून माझं मन कशात म्हणजे कशात लागत नाही. सतत तुला बघत राहावंसं वाटतं, तुझ्याशी बोलत राहावंसं वाटतं. कधी एकदा तुला भेटतोय असं झालंय. यु नो व्हॉट, तुझ्याशिवाय ना आयुष्यात कशाला म्हणजे कशालाच अर्थ नाही. सतत सगळीकडे तू दिसत असतेस मला, सगळीकडे. कापी आणलीये, थंड होण्याच्या आधी पिऊन घ्या. No, that is so sweet of you. आणि नुसतंच बोलून पोट भरत नसतंय. काय खोटारडी मुलगी आहे ती. एवढे दिवस मी रोज यांच्या समोर असायचे,
आणि यांना नाही कळलं की ते डोळे माझे आहेत म्हणून. आणि आज ती मुलगी म्हणते की ते तिचे डोळे आहेत, तर यांचा लगेच विश्वास बसला. असं कसं होऊ शकतं? मग तर यांना हे बी नाही कळणार की माझ्या कानात कानातले नाहीत. जाऊ देत, मी यांनाच काही पडलेली नाही तर मी तरी काय विचार करू.